राईट लेक्चर केड की माझे 100K होत का नाहीये बिकॉज आय रिली वॉन्ट दॅट प्ले बटन. तारुण्यावर ना नवीन काहीतरी लॉन्च होते. संचित करते तिची. अरे बोलू नको. दाखव आम्हाला खूप मदत करते इथे. हा चमचा आहे. अच्छा. आता आम्ही आलो डीमार्टला आणि बघा ही सोनू आहे आणि ही समू आहे आणि आम्ही हे घेतलंय आणि आता आम्ही अजून काय काय घेतोय आमच्या ट्रिपसाठी. हनी केक पण घ्यायला पाहिजे. हनी केक तो इथे नाही मिळत. हे घे करतो व्लॉग. तर आता आम्ही घेतोय मॅगी. कप नूडल्स घेतोय कारण मग आम्हाला टाकून मग आम्ही डिरेक्टली खाऊ शकतो. तू कप नूडल्स घे, मी नॉर्मल मॅगीच घेणार आहे. बस बस अख्खा ट्रिप मॅगीवरच नाही काढायची. बस ग बस. अरे इक्वल लागतं मला. 4 अच्छा. अजून काय आता नथिंग. पुढे 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 पुढे. The next day. तर गाईस सोनूला तिचं मॅनिक्युअर करायला चालली आहे आणि मी माझे केस कापायला चालली आहे. मॅनिक्युअर करायला जाणार होती पण त्यांचा फोन आला की त्यांच्याकडे अपॉइंटमेंट नाही. इव्हन इफ घेऊन ते म्हणतात की लवकर या, अपॉइंटमेंट नाहीये, गर्दी आहे. तर आजचा जो प्लॅन आहे तो आहे की संचूचं हेअरकट करायचं आहे. हेअरकट झाल्यानंतर मला बघायचं मला मॅनिक्युअर करता येईल का कुठल्या तरी सलॉनमध्ये का होईना, पण मला करायचं आहे कारण खूपच नेल्स हे झालेत. आणि नंतर जायचं आहे मला कपडे इस्त्रीला द्यायचे आहेत. देन कपडे काय इस्त्रीला द्यायचं तुला? शर्ट वगैरे कॅरी करायचे ते इस्त्री नाहीये. त्यानंतर थर्मल घ्यायचंय म्हणजे ते डिकॅथलॉन मध्ये जावं लागेल आणि ते बॉडी वॉर्मर सुद्धा घ्यायचंय जे डिकॅथलॉन मध्येच मिळेल. आणि काय घ्यायचंय, हा झारामधून मला एक टॉप आहे तो इन स्टोअर ऑर्डर केलेला, तो पिकअप करायचा आहे मला इन स्टोअरला जाऊन. आणि काय आपलं काय राहिलंय अजून? हा अजून काय नाही. बे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. हा एवढ्या तरी बेसिक गोष्टी ज्या आज करायच्या आहेत. आणि ऑलमोस्ट लाईक 40% पॅकिंग झालेली आहे. 40 पेक्षा जास्त 50 आणि अजून 50 बाकी आहे पॅकिंग करणं. पण मी खूप गोष्टी पॅक केल्या काल रात्री. संजूनी काहीच मदत नाही केली. तर दाखव पहिले मला, बघ जरा क्लिप स्वतः. करून आली आहे आणि आता समोर आली आहे. आम्ही मॉलला चाललोय आणि इथे ही भेळ खाते. हाय बोल. अरे हाय तर बोल. एस्थेटिक. गजब बेइज्जती है. इथे सोनू आहे तुम्ही बघू शकतात. आणि ना हा चमचा आहे. अच्छा. गाईज गेस करा आम्ही कुठे चाललोय. कारण आम्ही ह्या ब्लॉग मध्ये तर तुम्हाला नाही सांगणार आहे. बट आम्हाला इथून फ्लाईट आमची दिल्लीची आहे. दिल्ली मधून आम्ही कुठेतरी जाणार आहे. दिल्ली कडून काय असतं, दिल्लीवरून आम्ही कुठेतरी जाणार आहे. तर तुम्ही ते गेस करा कुठे जाणार आहे. बाय. तर गाईज आता आम्ही आलो झारामध्ये आणि इथून आम्ही आता कपडे घेतोय. कपडे म्हणजे हिने जो टॉप हे गेलेला तो पिकअप करतोय फक्त. आणि बघा इथे खूप सारे कपडे आहेत, तुम्हाला जर हवे तर तुम्ही घेऊ शकतात. गाईज ही मी आहे, ती सोनू आहे. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आम्ही इथे पॅकिंग करत आहोत. महाराणी इथे बसलेल्या आहेत.
आणि उद्या भरपूर 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 कामं आहेत कारण आम्हाला उद्याचा लास्ट डे उद्या लास्ट डे पॅकिंग आहे आणि अजिबात वेळ नाही मिळणार आहे आम्हाला. पण तरीही आज जरा जरासं पॅकिंग करायचं ट्राय करत आहोत. खूप पसारा केलाय. दुबईला ही फक्त 4 days साठी जात होती. अख्खा वीक पॅकिंग करत होती. अख्खा वीक नव्हती अख्खा वीक मी दुबईला काहीच नीट पॅकिंग नव्हती केली आणि मी नवीन कपडे पण घेतले नव्हते. मी जे होते ते घेऊन गेले दुबईला. दुबई ट्रिप मी खूप कमी पॅकिंग केली. पण ह्यावेळी लाईक 9 दिवस आम्ही 9 दिवस जाणार आहोत. म्हणजे तुम्ही पकडून चाला की आमचं ट्रॅव्हलिंग असेल सगळं आणि हे 2 बॅग्स आहेत ते पण आम्हाला कमी पडतील मला असं वाटतं. पण एनिवेज हीच मजा आहे. सो चला पॅकिंग करूया आणि मी तुम्हाला दाखवते की काय काय पॅकिंग करतोय. जेव्हा आपण हॉटेलमध्ये जातो तेव्हा असे पॅकेट जे असतात ब्रशेसचे वगैरे ते आम्ही असे घेऊन येतो. सो आम्हाला जर घ्यायचा असेल ना मिनिसो मधून जो हा वाला किट आहे ना तो घ्या. हा ना फुल वरती ते लिटरली सगळं इथे असं मांडून ठेवलंय. हे डिमार्ट म्हणून आजच आम्ही म्हणजे तुम्ही व्लॉग मध्ये कदाचित बघितलं असेल. हा हे संचूचं हॅक आहे की ती डोनट सगळे सॉफ्ट डोनट सारखे करते. सो व्हिडिओ इन डिटेल नंतर देईन. पण आता सध्या आम्ही अर्धवट पॅकिंग मध्ये आहोत आणि डॅफो आम्हाला खूप मदत करते इथे. पण हे जे संचू म्हणत होती हे मिनिसो मधून आम्ही विकत घेतलेत आणि ह्याच्याबरोबर ना एवढे हे फनल आणि फनल ही फणी वगैरे खूप आणि चांगलं. ड्रॉपर आणि हे हा. ड्रॉपर कुठे इथेच आहे. ड्रॉपर पण आहे. टिश्यूज आहेत. तुम्ही याच्यात पाणी टाकायचं आणि मग ते खुलतं. हा हे टिश्यूज आहेत आणि हे पॅड्स घेतलेत आणि इथे आहे ब्रशेस आणि हे खरंच खूप कॉम्पॅक्ट असं पॅकेज टॉयलेटरी बॅग आहे जी मला खरंच खूप आवडली. मी ॲमेझॉनवरून घेतली आहे. हे पण गोष्ट ॲमेझॉनवरून मागवली मी. दाखव हे अशी बॅग आहे ज्यात तुम्ही हे जे हेवी स्वेटर्स असतात ते नीट भरू शकतात. कारण आम्ही आता ही 2 बॅग कॅरी करतोय आणि एक माझे कपडे आहेत इथे संचूचे आहेत. इथून हवा निघते. हे जे जाड कपडे आहेत ते ह्याच्यात भरू. म्हणजे हे जे आहे ते डिमार्ट मधून घेतले तर आम्हाला सांगितलेलं ORS घ्यायला. हे संचू ORSL खूप पिते. तिला भरपूर आवडतं हे आणि म्हणून हे एक्स्ट्रा घेतलेत आम्ही. आणि संचूला हे योगा बार खूप आवडतात आणि मला एनर्जीसाठी आम्ही हे अमूलचं डार्क चॉकलेट घेतलं आहे. जिम जॅम बिस्किट अगदीच असं ट्रॅव्हलमध्ये भूक लागली वगैरे तर. आणि मॅगी शिवाय पहाडमध्ये जाणं इनकम्प्लीट आहे. म्हणजे तिथे मिळतं पण अगदीच जेवण नाही आवडलं आम्हाला तर आम्ही कदाचित मॅगी बनवून खाऊ शकतो. ॲटलिस्ट रात्र पोट भरू शकतो. आणि हे संचूला आवडतं जे मला नाही आवडत. हे कप्पा नूडल्स मला अजिबात नाही आवडत पण हे संचूला आवडतात तर आम्ही घेतलंय. कुरकुरे हाईड अँड सीक जे मला आवडतं खायला. आणि माझे सगळ्यात फेवरेट बिस्किट आहे मॉनेको जी जिरा मॉनेको आहे. मला फार आवडते. आणि हे आम्ही नटीज घेतले. एवढं सगळं नाही कॅरी करणार आहे. हा बघा ह्याच्यासोबत एक ना डब्बा पण येतो. तुम्ही ह्याच्यासोबत येतो डब्बा. ओ एक दाखव नटी. हे डीमार्टमधून आम्ही हे घेतलं तर हे आहे न्यूट्री बूस्टर मिक्स. म्हणजे हे अगदीच ट्रॅव्हलमध्ये ह्याच्यात तुम्हाला दिसेल सगळे स्नॅक असे काजू बदाम अक्रोड आणि काय काय आहे. टू बी व्हेरी ऑनेस्ट तिथे डिस्काउंटमध्ये तुम्हाला मिळून जातं हे. सोबत बहुत तेज हो रहा है. कसं म्हणजे सनस्क्रीन आम्ही कॅरी केले. हे 2 माझे टॉप फेवरेट क्रंचीज म्हणते सनस्क्रीन आहेत. हे आहेत सनस्क्रीन वाईप्स. तर घेऊ नका. ते लावल्यानंतर ना एकदम हात असं चिपचिपातो ना. हे अजिबात जस्ट इन केस ठेवून दिलंय. असंच ठेवलंय जस्ट आणलं म्हणून पण आम्हाला अजिबात नाही आवडलं. नॉट रेकमेंडेड. दाखव जरा मॅडम. तर गाईस मी ना हा स्कार्फ बनवलाय. संचूनी विणलाय हा स्कार्फ. ह्या साईडवर असं तो खूप मोठा आहे. बट तुम्हाला असं वाटत असेल ना की मी वेगळे कलर्स घेऊन असं म्हणजे ऑर्डर मध्ये काय लावलंय असं भलतच लावलंय. कारण ना हा मल्टी कलर यान होता. म्हणजे हे 3च कलर होते त्याच्यात. म्हणून तो मी विणताना सो तसाच झाला डिरेक्टली. सो संचूनी मला स्कार्फ तिने विणला आहे आणि खूप नव्हता हा ऍक्च्युली मला होता बट मी घालला नाही एवढा म्हणून. खोटं बोलते. ओके त्यानंतर मेन थिंग इज आता हे जे स्क्रंचीज आहेत हे मी घेऊन चालली आहे कारण मला ईच अँड एव्हरी आउटफिट वर हे सगळे स्क्रंची. हे जे स्क्रंचीज आहेत ते माझ्या ईच अँड एव्हरी आउटफिटवर मला पेअर करायचे आहेत म्हणून मी घेऊन चालली आहे. हा जो व्हाईट स्क्रंची आहे तो सगळ्यांवरच जाईल.
देन हा रेडिश पिंक आहे, देन पिंक 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 पण आहे, आउटफिट आहे तुझ्याकडे. आणि हे मी असंच रँडमली घालू शकते मस्त. मला हे जास्त लाईक एकदम फुलवरा आहे हा. आणि हा हातात मस्त एक रेड मोठा जम्बो डबल एक्सेल स्क्रंची घेतला आहे. आणि असे भरपूर स्क्रंचीज आहेत, सो आय कॅन वेअर इट ऑन माय ट्रिप. गाईज आणि दारुंध्यावर ना नवीन काहीतरी लॉन्च होतंय. संजू करते तिची, अरे बोलू नको. अच्छा सॉरी सेन्सर्ड. सच्चू नवीन लॉन्च करते आणि आम्ही आल्यावर ते लॉन्च करू. और एल्स तयारी कर ना, आपण तिथे फोटोज काढू बर्फात. वॉट्स बर्फ असेल तर मला नसेल तरी पण पहाडोमध्ये मस्त स्कार्फ सुद्धा बनवलाय. सो सध्या तारुंध्याचा हँडओव्हर ती घेते हळूहळू. पण एनिवेज ह्या गोष्टी आहेत त्या पॅक आणि करायच्या. गाईज तारुंध्याचे ना मी बनवलेले स्क्रंचीज पण बाय करा. हा, संचू स्क्रंचीज पण बनवते. आणि येस, आता सध्या आम्ही हे सगळं पॅक करतो आणि मग तुम्हाला भेटतो. बाय कर, बाय बाय. एक मिनिट, व्लॉग बंद करायच्या आधी ही तिकडे जाऊन बसली. हॅलो डॅफू, इकडे ये, इकडे ये, इकडे ये ना प्लीज, इकडे ये. वाजले 4:30 रात्रीचे. माझं 70% ऑफ द शूट कम्प्लीट आहे. रिमेनिंग 30 अजून बाकी आहे. आणि स्क्रिप्ट पण जरा ट्राय करते लिहायची, कारण काहीतरी कॉन्सेप्ट करावाच लागतो. एनिवे, सध्या मी हे सगळं सुरू करत असताना एक व्यक्ती आहे जी मला खूप सपोर्ट करते. ते म्हणजे ही खूप सपोर्ट आहे तिचा. ती कधीपासून इथेच बसली, मग अशी म्हणजे पायापाशी आली, तिथे बसली, आणि आता अशी बेडवर मस्त गाढ असं झोपायचं आहे आम्हाला. पण आम्ही काहीतरी घेतलंय, हे बघा हे, आणि आम्ही असं घेऊन झोपतो, आम्ही दाखवायला येतो, हे आमची सवय. एनिवेज, मी इथे व्लॉग एंड करते हा, कारण उद्याचा नवीन व्लॉग उद्या सुरू होणार आहे. आणि इथे डॅफूचे केस आहेत. When you have a golden retriever, you don't have choice. पण येस, तर हा व्लॉग इथेच एंड करते, कारण उद्याचा नवीन दिवस आहे, नवीन सुरुवात व्लॉगची. तर आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. आणि ह्या ट्रिपला फक्त संचू आणि मी जात आहोत. आणि मे महिना, टू बी व्हेरी ऑनेस्ट, तुम्ही मंडळी आहात आणि आय डोंट माइंड शेअरिंग विथ यू ऑल. पण मे महिना खरंच खूप डिफिकल्ट गेला, खूप जास्त. आणि अजूनही आय ॲम इन नॉट व्हेरी मच ट्रिपवाला झोन. पण समहाव कुठेतरी त्या झोनमधून, गोष्टींमधून बाहेर पडण्यासाठी आय डिसाइडेड टू टेक अ ट्रिप. कारण 1-2 महिन्यात माझ्या आयुष्यातले खूप डिसिजन्स मोठे आहेत जे चेंज होणार आहेत. तर त्याआधी एक छोटीशी ट्रिप, कारण मनालीला मला खूप लहानपणापासून जायचं होतं. लिटरली 1-2 दिवसात ठरवलं की जायचं. संचू आणि मी, आम्ही तिकीट्स बुक केले आणि येस, द ट्रिप इज हिअर, फायनली हॅपनिंग. माझे हात दुखतोय व्लॉगिंग करून, कारण सवय नाही आहे. पण लिटल सॅड की मी ह्या पिल्लूला इथे सोडते, कारण हिला मी पहिल्यांदा असेल की असे 9 दिवस सोडून जाते. लास्ट मी दुबईला गेले तर 5 दिवस सोडलेलं हिला, आणि आता अचानक 9 दिवस म्हणजे जरा माझ्यासाठी खूप जास्त होतात. पण आय होप ती स्वतःची काळजी घेईलच आणि ती मला मिस खूप करेल. आय नो, एंड करता खूप बडबड केली आहे, पण आपण लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय. आणि प्लीज आपण म्हणजे तुम्ही व्लॉग्स बघता आय नो, पण प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा, कारण खूप लोक व्लॉग्स बघतात आणि सबस्क्राईब नाही करत. एप्रिल मंथमध्ये आय क्राईड लाईक अ किड की माझे 100K होत का नाही आहे, बिकॉज आय रिअली वॉन्ट दॅट प्ले बटन. आत्ता प्ले बटन हवं आहे आणि आय एम वर्किंग फॉर इट. सो प्लीज तुमची एक जबाबदारी आहे की प्लीज सबस्क्राईब करा, कारण एक सबस्क्रायबरनी माझं सुद्धा खूप दिवस चांगला जाऊ शकतो. सो प्लीज, वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. ओके, थँक्यू. आपण लवकरच भेटू. बाय. हे काय आहे? ती लिटरली ह्याच्यावर बसली आहे. म्हणजे फोन कुठे आहे? हे काय आहे डॅफू? अगं हॅलो, एक्सक्यूज मी.